काय बी झालं तरी मंजीच्या गळ्यात माझ्याच लेकाच्या नावाचं मंगळसूत्र पडणार एवढं ध्यानात ठेव. उद्याच्या उद्याच गुरुजीसनी बोलवून मुहूर्त काढाय सांगतो. काही गरज नाही त्याची. जर माझ्या लेकीची इच्छा नसेल ना तर हे लग्न अजिबात होऊन देणार नाही मी. आजवर तुमच्यामुळे तिने लई सोसले, पण आता जर का तुम्ही तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ना वंश, तर मी सोडणार नाही तुम्हाला. ए सुनंदे, आता तू मला विरोध करणार आहे? माझं तुझ्या किस्त उपकार आहे ती सरलीच वाटतं. अगं माझा संसार सोडून तुझा संसार उभा केला मी जर नसती ना तर 2 लेकीसनी घेऊन रस्त्यावर आली असतीस. बास झालं वंश, सारखं आपलं तेच तेच तेच. काय रस्त्यावर नसतो आलो आम्ही. अहो देवानं 2 सोन्यासारखे पोरी दिलेत माझ्या पदरात. त्या सोबत असल्या ना तर अख्खं जग जिंकीन मी. आणि आता माझ्या पोरीच्या बाबतीत जो निर्णय घ्यायचा आहे ना तो घेईन मी. हा आता इथून पुढे माझी लेक अजिबात तडजोड करणार नाही. तिला जो मुलगा आवडतोय त्याच्याशीच लगीन करल ती. कुणाशी? हिच्या आवडीच्या पोराशी, म्हणजे त्या सत्याशी, त्या गुंडा बरोबर होय? अगं ज्या जीवावर तुम्ही उड्या मारताय ना तो दुसऱ्याच कुठल्या तर पोरी बरोबर लगीन ठरवून मोकळा झालाय. मग ते लग्न मोडू आम्ही. मंजू, हे बघ अजून बी वेळ गेलेली नाही. तू सत्यजितरावांकडे जा आणि त्यांना सांग तुझं त्यांच्यावर किती प्रेम आहे ते. जाऊन बोल त्यांना तुला त्यांच्याशीच लगीन करायचे. होय आई. कसली पुरगी बघितली काय माहिती. दिसायला जरी बरी असली की नाही तरी पण सुरवेंच्या घराला शोभल अशी खानदानी घरंदाज श्रीमंत सून पाहिजे. आव मम्मी नका उगाच अंदाज लावू. ती आली ना मग कळेल तुम्हाला. मम्मी काय? ए बलम्या, एकटंच कसं आलास तू? सत्यन ती पुरगी कुठं आहे? अगं हो हो मम्मी येणार येणार. कधी एकदा सुनेला बघितलं असं झालंय. चटकासारखी वाट बघत बसल्या मम्मी. अगं मम्मी तुझी सून एकदम ढंटटन टिललेली आहे. ए टिलेली घाल चुलीत. पुरगी कुठे सांग. हो हो थांबा थांबा मम्मी येणार. अगं सुरवे घराण्याची होणारी सून आहे ती. त्याची एंट्री कशी झाली पाहिजे? एकदम दमदार धडाके बाद झाली पाहिजे एंट्री. कशी दाखवू का देवराव? बघा. सॉरी पुन्हा एकदा. सुरवे घराण्याची मानाची पहिली सून. पहिली कशी? दुसरी सून. दुसरी दुसरी कशी? तशी पहिलीच की. नाही तशी नाही तशी तिसरी सून. आपल्या साताऱ्याच्या वाघाची होणारी बायको सौभाग्यवती कांक्षिणी सौ स्वाती सत्यजित सुर्वे हाजीर हो. यश 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 वहिनी साहेब या. थांबा मम्मी डोळा टाक. अरे पण कशाला बलम्या? टाक तरी सरप्राईज आहे ग. सरप्राईज? हा वहिनी साहेब या. उघडू का डोळं? थांब मी. एवढं का डोळं? सांग की लवकर. थांब की मम्मी जरा. एवढं चांगलं दृश्य एकदम जर बघितलं तर तुझं काय होईल
याची लय काळजी वाटते ग मम्मी, म्हणून म्हणलं मी. म्हणजे बरं थांब हे दृश्य तुला दाखवतोच आता. मी 1 2 3 म्हणले की उघड काय. 1 2 3. सासूबाई काय झालं? अरे देवा बापरे काय झालं सासूबाई? पाणी आलं अगं बाई. सासूबाई अहो बघताय काय बलमा भाऊजी पाणी आलं सगळे पाणी. सासूबाई काय झालं? ओ माय गॉड उठा प्लीज, मी पसंत नाहीये का? तू माझ्यापासून माझ्या लेकापासून लांब राहायचा सांगू ठेवते. सत्या ऐक ना, माझ्या लेकरा कोकरा अगं कसलं ध्यान आलंय. तू काही नको करू, आपण तुझ्यासाठी चांगली पोरगी शोधू. का काय कमी आहे याच्यात? कमी अरे काय आहे याच्यात? अगं मम्मी कसली धड धाकट आहे सून तुझी. हे पालम्या काही कुस्ती खेळायची काही जास्त मला. मॅम मोठे पण हा पण एक पण तिकडे बघतच. तुम्ही सध्या ऐक माझं, ही पोरगी नको आपल्याला, पण दुसरी बघू. मम्मी हे बघ, मी काय रंगाने रूपकून प्रेम केलेलं नाही. अगं किती समजून घेते मला ती बलमा, किती समजून घेते मला. होय वहिनी साहेब लय समजावून घेतात मम्मी. हा मग सुखानं संसार करू आम्ही. नाही सत्या, अरे पण मम्मी बस, माझं ठरलंय म्हणजे ठरलंय. आता मी कुणाचं बी ऐकणार नाही. मी लग्न करीन तर हिच्याशीच. स्वाती चल चल, रडू नको. मम्मी माझं पण ठरलंय, वहिनी साहेब माझ्या कोण असतील तर स्वाती वहिनी. अरे देवा, हे काय नशिबात लिहून ठेवलंय माझ्या. सत्याच्या लग्नाच्या बाबतीत माझ्या मनासारखं काहीच होत नाही. नीटनीटकी सून नाहीच माझ्या नशिबात. एक चांगली सून स्वतःहून आली होती तुझ्या नशिबात, पण तू तुझ्या कर्मानं घालवलंस तिला. काय झालं आता एवढं सगळं करून? सांग ना. आता डोक्याला हात लावून बसायची वेळ आलीच ना तुझ्यावर. माया मला एक सांग, काय कमी होतं ग मंजू मध्ये? पण तू उठता बसता तिचा अपमान केलास, सतत तिला पाण्यात बघितलंस, कायमचं बाहेर घालवलंस तिला या घरातनं. तेव्हा आता डोक्याला हात लावून बसण्यापेक्षा जे आहे ते गोड मानून घे. मम्मी मंजुळीने खरंच लय बऱ्या होत्या. बरे म्हणजे कुठल्याच पुरुषी त्यांची तुलना होऊ शकत नाही. नंतर तू तर काय करणार म्हणा. दादाने ठरवून टाकले तर ठरवूनच टाकलं. ऐक चल आपण लग्नाची तयारी करू. ये जयद्या, तुला तर नेबडचा डोकं येत असेल ना, तर जा तुम्ही इथनं. मी नसते लागत लग्नाच्या तयारीला. काय गोंधळ घालायचं ती घाला तुम्ही. सवे चल. पोरगी माहिती का पिताड बघितलंय काय माहिती. काय वाघमारे मॅडम, कुठे निघाला होता? तुझ्याकडेच येत होते. अरे वा, काय योगा योग आहे. तुम्ही माझ्याकडे येत होता आणि मी तुमच्याकडे आलोय. पण तुमचं काय काम आहे माझ्याकडे? सत्या, त्या दिवशी तू मला प्रपोज केलं होतंस ना, मी नकार देणार नव्हते तुला. त्यावेळी मला काही सांगता आलं नाही, पण आज मी तुला सगळं सांगणार आहे. सत्या, माझं तुझ्यावर मनापासून आता लय उशीर झाला या सगळ्याला. तुम्ही हे सगळं सांगायला उशीर केला आणि आता माझ्याकडे ऐकायला येणार नाही. हे का माझ्या लग्नाची पत्रिका?
येत्या 2 दिवसात लग्न आहे. तुमच्या घरच्यांना यायला सांगा लग्नाला. फक्त तुम्ही नका येऊ. वाघमारे, या सत्याची बायको तर तुम्हीच होणार. ते बघ बर्मा, मंडपाचे 2 लाख रुपये आणि ते ओळ्या ताटाचे 1.5 लाख रुपये. जेवणाच्या बाबतीत अजिबात चिंगूसपणा नकोय. प्रत्येकाला 4-4 गुलाबजाम तरी आले पाहिजे. 4-4 काय 5-5 देऊ आपण. आपल्या सत्याचं लगीन आहे. आणि मट्टा पण हवाय थंडगार. हा मट्टा आणि गुंदे राहता पण. आणि संध्याकाळी चायनीज मेनू तेवढा तर बरोबर बरं. चायनीज पाहिजे तुला, बुंदी रायता पाहिजे तुला रे, मट्टा पाहिजे तुला. आणि तुम्ही हो गुलाबजाम पाहिजेत, 4-4 गुलाबजाम पाहिजेत. स्वतः बघा गुलाबजाम सारखं झालाय. अरे माझं लग्न आहे का भंडारा ठेवायचा आहे? बलमा टोटल किती होते सांग? मंडप बिंडप जेवण मानपानाचं सगळं 5 लाख जातं की काय? 5 लाख? ते बी खोट्या लग्नासाठी, आणि ते बी या पाप्या संग. अरे सत्या खोटं लगीन खरं वाटायला पाहिजे. अरे आपलं कामात परफेक्शन असते भाऊ. तुझं परफेक्शन घाल तुलीत. मला नाही झेपायचं एवढा कर. अरे सत्या दादा, आम्ही तेच म्हणतोय, काय नको लग्न बिग्न याचं ऐकू नको. अरे परफेक्शनच्या नावाखाली आपल्याला हाने म्हणून पाठवेल, याचा काय भरोसा आहे? याचं काय वेगळंच नाही सत्या. हे बघ, आपलं नाटक खरं वाटायला पाहिजे. आपली चोरी सापडली गेली तर लय गडबड होईल. ए भावा, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आपलं लग्न एकदम खऱ्या लग्नासारखं वाटणार, यासाठी एक आयडिया आहे माझ्याकडे. काय आयडिया? चल सांगतो. चल. हे का माझ्या लग्नाची पत्रिका. येत्या 2 दिवसात लग्न आहे, यायला लागते. ही स्वाती आहे माझी लाईफ पार्टनर. म्हणजे तिथे तिथे अगं किती त्रास करून घेशील हा. एवढ्यात हार मांडल्यावर कसं चालेल ग? म्हणजे अगं अजून येळ नाही गेलेली. येळ तर कवाच निघून गेली तिची. त्याला नकार दिला ना,
तेव्हाच का देवानं मला दुसरी संधी दिली नाही माझं प्रेम व्यक्त करायला? दोन दिवसात लग्न आहे त्याच, सगळं संपलं. दिदे अगं शांत होतो. अगं तू तुझ्या मनातलं दाजींना अजून काहीच बोलली नाहीये. तू आधी तुझ्या मनातलं प्रेम तरी त्यांना सांगा ग. आता तो कुणाचंच ऐकत नसतोय आमरे. तो प्रेमात पडलाय त्या मुलीच्या. मला नाही वाटत असं झालं असेल. म्हणजे अगं त्याचं कधी नाईलाज झाला असेल. हा म्हणजे तू नाही म्हणल्यानंतर त्याच्याकडे काही इलाजच उरला नसेल ना, म्हणून. होय दिदे, अगं असंच काहीतरी असणार. तू ना खरंच तुझ्या मनातलं सगळं आधी दाजींना सांग आणि मग ठरव ना तुला जे काही ठरवायचंय ते. पण तू एवढा त्रास नको ग करून घेऊस. तुम्हाला बोलायला काय जाते? त्या दोघांना तुम्ही एकत्र नाही बघितलं, मी बघितलंय. काय रोमॅन्स चालू होता गाडीवर. एवढ्या एवढ्या जवळ बसले होते दोघं. दीदी म्हणजे अगं ऐकून तर घे. तुम्ही दोघं काय बी बोल नका. जाय तू एकट्याला सोडा मला. आता निघा. एका नकाराने एवढं बदललास रे सत्य. एरवी किती हट्ट करायचास, मग आता काय झालं? नाही, मी तुला अशी सोडणार नाही. मी तुला जा विचारणारच. मंजीने हार मानली असली ना तरी आपण नाही मानायची बघ. काहीतरी करायलाच पाहिजे आमरे आपण. उडीच्या आपण आधी जाऊन सत्यदाजींना भेटलं पाहिजे. हे कुठं गेली आता? तिच्या दीदीनं रागाच्या परत काहीतरी वेडवाकडे करायचं. आता आपण सत्यदाजींना भेटूया लवकर. इथं होणार आहे लग्न. अरे येतो. अरे मंडप नाही, बिंडप नाही, काय नाही, डेकोरेशन नाही, आणि टेबल खुर्च्या बिडच्या काय नाही. हे कुठं करायचं लग्न? अरे इथं म्हणजे या मंदिरात होणार. मंदिरात होय? नाही, मंदिरात करतोय ती चांगलीच गोष्ट आहे, पण सत्याचं कसं लग्न असं तामजाम झालं पाहिजे ना. सातारा नाराज होईल सत्या. अरे कोण काय नाराज होत नाही. सगळं ना आपण ठरवू तसंच होणार आहे. आपण घरातल्यानं सांगायचं की दुसरं लग्न आहे म्हणून साधं सुद्धा करतोय. अरे पण मंजू ताईला कोण सांग इथं लग्न आहे ते? तेवढं काय ठरलं नाही अजून, पण माझा देवीवर विश्वास आहे. जेवढा माझ्या प्रेमावर विश्वास आहे ना, तेवढाच देवीवर पण विश्वास आहे. त्यामुळे होईल काय तर. पप्या, हा दादा जा तू आवर, उद्याची तयारी कर. चाल. चांगला झालं बाई पप्या. एक नंबर. हा ती सांभाळा आधी. एक नंबर म्हणते नुसतं. साडी चांगली नेस. होय होय. हे आमरे सत्याला तर बघितलं सारखं वाटतं मला. अरे हो सत्यदाजी ते. सत्या ह्यांच्या संग अजिबात बोलू नको. ते लग्न करू नको म्हणणार, वाघमारे रडत्यात, ह्यावन त्याहून त्याहून हे सांगत बसणार. अजिबात बोलू नको तू. उतर 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 उतर. ठीक आहे. अरे हो सत्यदाजी ते. चल 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 चल. अय थांबा थांबा. काय काम आहे सत्याकडं आधी मला सांग. ते सत्यदादाला भेटायचं होतं, बोलायचं होतं त्याच्याशी. हो नाही जमणार. अरे बलमा दादा लय महत्वाचं बोलायचं. अरे मंजू दीदीला लय त्रास होतोय आणि तिला इतका त्रास होतोय की तिचे रडून रडून डोळे पण लाल झालेत. आम्ही काय करू आणि सत्या तर काय करणार आहे?
तेव्हा त्याला गरज होती तेव्हा काय बोलले नाही. आता रडत बसल्यात, बसा पण रडत. अरे इसके किचन जीतने के लिए रिस्क लेना पड़ता है बाबा मोशाय, आणि तुमच्या दीदीनं तेच केलं नाही, रिस्क घेतली नाही, त्यामुळे बसा रडत. चला निघा, या आता. सत्यदाजी ऐकताय ना तुम्ही? अहो दीदीला लय त्रास होतोय हो. तुमचं प्रेम होतं ना तिच्यावर, नाही म्हणजे अजून पण आहे ना, मग तुम्ही कसं त्रास देऊ शकता हो तिला? सत्यदाजी हो, एकदा येऊन तिची अवस्था बघा, लय बेकार अवस्था झाली आहे तिची. सत्य दादा एकदा ऐकून तर घे की आमचं. अरे एकदा ऐकून घे फक्त. अहो सत्यदाजी दीदीला काहीतरी होईल हो, प्लीज ऐका. एकदा ऐकून घे, एकदा फक्त. अरे एकदा काय शून्य वेळा पण ऐकून घेणार नाही. चल निघा, चला निघा 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 निघा. सत्यदाजी अहो मला माहित आहे दीदीने तुम्हाला नकार देऊन लय मोठी चूक केली. अहो पण त्यावेळी परिस्थितीच तशी होती. मम्मी साहेब आणि त्या आत्याच्या दबावामुळे तिने हे सगळं केलं. आणि त्यात आईनं पण शपथ घातलेली होती तिला. अशा वेळी काय करायचं हे सुचलं नसणार आहे तिला. तिची तरी काय हो चूक यात. पण मी सत्यदाजी खरं खरं सांगते, तिचा अजून पण लय प्रेम आहे हो तुमच्यावर. तुला दुसऱ्या मुली बरोबर बघून लय हर्ट झाली होती. अरे एकदा ऐकून तर घे की. शांत व्हा पलमा, थांब तू, शांत हो, राहू दे. हे बघा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी काय लग्न करणार नाही. अमरे मला सांग, माझं आणि पप्याचं लग्न होईल का? काय म्हणजे? बलमा हा एक्सप्लेन. हा तर विषय असा आहे, विषय. आणि अमरे तुझी दीदी जिद्दी असली ना तरी मी दुप्पट जिद्दी आहे. वाघमारेंचं माझ्यावरचं प्रेम त्यांच्याच तोंडून वधवून घेतो का नाही बघ. ऐकू रे अख्ख्या साताऱ्याला किती प्रेम आहे त्यांचं माझ्यावर, ते बी त्यांच्याच तोंडून. बोललो होतं का नाही का सत्यदादाचं काहीतरी नाईलाज असणार म्हणून. पण सत्यदाजी असं असेल ना तर आम्हाला पण ऐकायचे दीदीचं तुमच्यावर किती प्रेम आहे, आणि ते पण तिच्या तोंडूनच. पण हो आता असं झाल्याशिवाय अजिबात माघार घ्यायची नाही.